अथश्री आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरतर्फे मी वैद्य सालिया नील वराडे आपल्या सर्वांचे सर्वे संतू निरामय या इंस्टाग्राम पेजवर पुनश्च स्वागत करीत आहे. योग मालिकेतील पहिले 3 पायऱ्या यम, नियम आणि आसन यांचे आपण संपूर्ण विवेचन बघितलेले आहे. तर आज आपण चौथ्या अंगाची म्हणजेच योगाच्या अष्टांगामधील चौथ्या अंगाची आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण अंगाची म्हणजेच प्राणायामाची माहिती घेऊया. यम नियमाच्या अभ्यासाद्वारे साधकाचे आचार विचार पवित्र होतात, तर आसनाच्या अभ्यासाद्वारे साधकाला शरीराची स्थैर्यता प्राप्त होते. तसेच शरीरात प्राणशक्तीचा संचार राहतो. त्याच प्राणशक्तीवर नियंत्रण आणि नियमन करणे म्हणजे प्राणायाम होय. प्राण आणि आयाम या 2 शब्दापासून प्राणायाम ह्या शब्दाची निर्मिती होते. प्राणाचा आयाम करणे म्हणजेच प्राणाचे नियमन आणि नियंत्रण करणे होय. आता कित्येक जण भौतिक स्वरूपामध्ये असलेल्या हवेला प्राण संबोधतात, पण असं नाही आहे. तर हवा म्हणजे प्राण नाही आहे, पण हवेमधील प्राणतत्वाचे श्वासोश्वासाद्वारे शरीरात ग्रहण करून त्याद्वारे शारीरिक बल आणि जीवन ऊर्जा टिकवून ठेवणे म्हणजे प्राणायाम होय. ही प्राणशक्ती टिकून राहण्याकरिता अन्न, जल, सूर्य, विविध खेळ, व्यायाम आणि योगाभ्यास इत्यादींची मदत होते. याद्वारे शरीरामध्ये व्याधिक्षमत्व वाढून ती व्यक्ती दीर्घायू होते. आता ते कसे बरं? तर श्वासोश्वासासोबत प्राण्यांच्या आयुर्मानाचा जवळचा संबंध आहे. प्रत्येक प्राण्यामध्ये प्रत्येक मिनिटासाठी श्वासोश्वासांची जी संख्या जेवढी कमी असेल तेवढं त्याचं आयुष्यमान दीर्घ असेल. त्या उलट जेवढी मिनिटाला श्वासोश्वासाची संख्या जास्त तेवढी त्या प्राण्याचे आयुष्य कमी, तो अल्पायू असतो. याचप्रमाणे श्वासोश्वासाची गती जेवढी जास्त तेवढी मनाची चंचलतासुद्धा जास्त असते बरं का. आचार्य पतंजलींनुसार प्राणायामामुळे चित्त एकाग्र होते. प्राणायामामुळे मनाची स्थिरता प्राप्त होते. प्राणायामामुळे चित्तवृत्तीचा निरोध होतो. श्वासोश्वासाची संख्या कमी होऊन जीवनीय शक्ती वृद्धिंगत राहते. अशा या प्राणायाम विधीच्या 3 अवस्था असून त्यांना पूरक, रेचक आणि कुंभक अशी नावे आहेत. आता पूरक म्हणजे काय? पूरक म्हणजे बाहेरील हवेतील प्राण हा शरीरात विशिष्ट पद्धतीनं विशिष्ट गतीनं घेणे म्हणजे पूरक होय. थोडक्यात सांगायचं तर श्वास हा योगिक पद्धतीने योगिक गतीनं घेणे म्हणजे पूरक होय. दुसरा आहे रेचक. रेचक म्हणजे काय? तर उच्छ्वासाद्वारे श्वास हा योगिक गतीनं विशिष्ट गतीनं बाहेर सोडणे म्हणजे रेचक होय. आणि कुंभक म्हणजे पूरक आणि रेचक या दोन्ही अवस्थांमध्ये श्वास जाणीवपूर्वक मुद्दाम बलानुसार आणि मात्रावत रोखून ठेवणे म्हणजे कुंभक होय. अशा प्रकारे या 3 अवस्थांच्या आधारावरच प्राणायामाचे अनेक प्रकार पडतात. जसे की नाडीशुद्धी प्राणायाम, ज्याला बोलीभाषेमध्ये आपण अनुलोम विलोम म्हणतो. तसेच सूर्यभेदनी, उज्जाई, शीतली, सितकारी, भस्रिका, भ्रामरी, मूर्छा, प्लावनी इत्यादी अनेक प्राणायामाचे प्रकार आहेत. जसे आसनांचे काही सामान्य नियम आपण पाहिले, तसेच प्राणायामाचे देखील काही सामान्य नियम असतात बरं का. ज्या साधकाला प्राणायामामध्ये असेल मास्टरी प्राप्त करायची असेल तर त्यानं नेहमी मिता आहारी असावं, म्हणजे जेवढी भूक असेल तेवढंच खावं, अनावश्यक एक्सेसिव्ह साधकाने सात्विक आणि मिताहार घ्यावा, संतुलित आहार घ्यावा. भोजनोत्तर ज्वरामध्ये, गर्भिणी आणि सुतिका अवस्थेमध्ये प्राणायाम करू नये. आता प्राणायामाचे लाभ बघूयात. प्राणायामाच्या अभ्यासाने बुद्धी वाढते. चंचल मनाला स्वइच्छेनुसार नियंत्रण करता येते आणि मनाला एकाग्र करता येते. नाडीशुद्धी होते, जाठराग्नी वृद्धी होते. बरं, हे सगळे प्राणायामाचे जे काही लाभ आहेत ते फक्त आपल्याला योगाभ्यासामध्येच उपयोगी पडणार आहेत असं नाही आहे बरं का. तर प्राणायामाच्या सततच्या अभ्यासाने आपण काही व्याधींवरसुद्धा विजय मिळवू शकतो. तर अशा व्याधी कोणकोणत्या ते आपण पाहूयात. तर अशा व्याधींमध्ये येतं हिक्का, वार्धाक्य, अर्श, भगंदर, गुल्म, जलोदर, प्लिहोदर, केस गळणे, केस पिकणे, दृष्टीदोष, प्लिहारोग, आमवात, अस्थिगत ज्वर, क्षय, खोकला, अजीर्ण, उदर स्थौल्य, त्वग्विकार, यकृतविकार, रक्तविकार, विषविकार, मलबद्धता, जडता, मंदाग्नी, कफप्रधान व्याधी, मेदोविकार,
पित्तजज्वर, अस्थिगतज्वर, जीर्णज्वर इत्यादी व्याधी हे विविध प्रकारच्या प्राणायामांच्या सततच्या अभ्यासामुळे दूर होतात. तसेच अष्टसिद्धींची प्राप्ती होते, वाक्सिद्धीची प्राप्ती होते, अन्न व जलाशिवाय राहण्याची शक्ती मिळते. अशी ही योगाभ्यासाची चौथी व सर्वात महत्त्वाची पायरी प्राणायाम आपण आज पाहिली आहे. याची पुढील पायरी प्रत्याहार ही आपण पुढच्या भागात पाहूया. तोवर धन्यवाद.